चला, आजचा सगळ्यात महत्वाचा टॉपिक. ओके, आजचा व्हिडिओ हा चुकवू नका, शेवटपर्यंत बघा. ओके, त्याच्या मग कारण आहे, कारण आज आपण घेणार आहे युनिट 5 मधलं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, जे की त्यावर 5 मार्काचं एक्झाम्पल 100% येणार म्हणजे येणार, 5 मार्काचं येणार म्हणजे येणार. ओके, पण तुम्ही या 5 मार्काकडे नका बघू. ओके, हा जर टॉपिक तुम्ही क्लिअर केला, आजचा, तर तुमचे 15 मार्क पडणार. किती? 15. हे जर 5 मार्क तुम्हाला जमले तर तुम्हाला 5 मार्क 15 मार्क देऊन जाणार. म्हणजे हा जर तुम्हाला टॉपिक जमला, एलडी लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, हा जर टॉपिक जमला तर तुम्हाला एलआर सर्किट आणि आरसी सर्किट याचे 5 मार्क पडतील. लिनियर डिफरन्शियल इक्वेशन जमला, एलआर सर्किट, आरसी सर्किट जमल, आणि काहीच नाही. जे कॅल्क्युलेशन तुम्ही लिनियर डिफरन्शियल इक्वेशन मध्ये कराल ना, तेच कॅल्क्युलेशन एलआर आणि आरसी सर्किट मध्ये करायचं. म्हणजे तुम्हाला कळलं असेल की एलआर सर्किट, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा किती महत्वाचा टॉपिक असेल. म्हणजे हे 5 मार्क, हे 5 मार्क झाले की झाले 10. आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा जर टॉपिक जमला तर बर्नौलीज डिफरन्शियल इक्वेशन हा एक 5 मार्क टॉपिक देऊन जाईल. म्हणजे बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन किती महत्वाचा टॉपिक आहे. म्हणजे हा व्हिडिओ किती महत्वाचा आहे. हा व्हिडिओ 5 मार्काच्या दृष्टिकोनातून पाहूच नका. हा व्हिडिओ तुम्ही 15 मार्काच्या दृष्टिकोनातून बघा. ओके, जे की तुमच्या पासिंगसाठी खूप, म्हणजे एवढे महत्वाचे मार्क आहेत नाही, 5 मार्क लय महत्वाचे. 5 म्हणजे किती मार्क देऊन जाईल तुम्हाला? 15 मार्क. ओके, तर हा टॉपिक तुम्ही ए टू झेड क्लिअर करा. जेवढे मी या व्हिडिओमध्ये गणित, म्हणजे इम्पॉर्टंट नंतर जेवढे घेणं होतील तेवढे मी गणित घेतो. ओके, तर हा टॉपिक सोडू नका फक्त. चालते? तर चला बघा, आज आपण व्हिडिओ तयार करणार लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, नंतर बर्नौलीज, आणि नंतर एलआर सर्किट, आरसी सर्किट. एकदम 5 टॉपिक आहे. तिन्ही टॉपिकवर 5-5 मार्काचे 3 गणित विचारणार म्हणजे विचारणार, 100% विचारणार. ओके, चालते? चल डिस्कस करू आपण आता. 2 मिनिटं मी फक्त इंक टाकतो. इंक टाकायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. ओके, तर हा 5 मार्काचा टॉपिक, त्याच्याकडे 5 मार्काच्या नजरेने पाहू नका. त्याच्याकडे तुम्ही किती मार्काच्या नजरेने पहा? 15 मार्काच्या. ओके, चला. चलो, तर आपण आज डिस्कस करणार आहे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, जे की वर्ग 12 मध्ये तुम्ही शिकलेले आहात. तरी एकदा मी पूर्ण रिवाइज करतो. ओके, टॉपिकचं नाव काय आपल्या? लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन हा टॉपिक काय आहे? ओके, आता डिफरन्शियल इक्वेशन म्हणल्यावर एवढं तर माहित असाल आपल्याला की लिनियर डिपेंडंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल, बत्तीस होती ती भाषा बोलतच नाही, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट. ओके, एवढं कळलं आपल्याला. डिफरन्शियल इक्वेशन म्हणल्यावर डेरिव्हेटिव्ह आला पाहिजे, काहीतरी डेरिव्हेटिव्हची टर्म आली पाहिजे, आणि डेरिव्हेटिव्ह मध्ये काय एक्स वाय, एक्स वाय पण आला पाहिजे, आणि डेरिव्हेटिव्हची टर्म पण आली पाहिजे. त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. ओके, मग आता डिफरन्शियल इक्वेशन तर कळलं आपल्याला की बाबा डेरिव्हेटिव्ह येणार, आणि सगळं डिफरन्शियल इक्वेशन आपण फर्स्ट ऑर्डर शिकणार. फर्स्ट ऑर्डर म्हणजे काय? जिकडे तिकडे तुम्हाला डीवाय बाय डीएक्स दिसतील. डीवाय बाय डीएक्स जिकडे तिकडे, एवढंच आपल्याला पाहायचं. डीवाय बाय डीएक्स वर शिकायचं. डी2वाय बाय डीएक्स स्क्वेअर पण असते, पण ती शिकायचं नाही आपल्याला. ओके, मग आपल्या सगळ्या चॅप्टर मध्ये आपल्याला जिकडे तिकडे डीवाय बाय डीएक्स दिसल. मग हा डिफरन्शियल इक्वेशन झालं. डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय? डेरिव्हेटिव्हच्या आतनी काय? वाय आणि एक्स, म्हणजे ज्या इक्वेशन मध्ये डीवाय बाय डीएक्स असेल किंवा डेरिव्हेटिव्ह असेल एक्स वायच्या टर्म मध्ये, आणि एक्स वाय पण असतील, त्याला म्हणायचं डिफरन्शियल इक्वेशन. मग सर हा लिनियर शब्द काय? लिनियर शब्द काय? तर त्याचं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. जसं की मी म्हणलं तुम्हाला लिनियर इक्वेशन काय, तर हे झालं लिनियर इक्वेशन. ओके, मग हे पण असू शकते लिनियर इक्वेशन, हे पण असू शकते लिनियर इक्वेशन. मग लिनियर इक्वेशन म्हणजे काय? तर एखाद्या इक्वेशन मध्ये त्याचा ज्या व्हेरिएबलचा पॉवर किती असेल? 1 असेल. व्हेरिएबलचा पॉवर काय असेल? 1 असेल, त्याला म्हणायचं लिनियर. मग हे झालं तुमचं लिनियर इक्वेशन. मग तसंच क्वाड्रॅटिक साठी काय असते? पॉवर 2 असते. क्युबिक साठी 3 असते. मग लिनियर म्हणलं की एवढं कळलं पाहिजे आपल्याला. लिनियर म्हणलं की पॉवर 1 असते, क्वाड्रॅटिक म्हणलं की पॉवर 2 असते, क्युबिक म्हणलं की पॉवर 3 असते. मग हा लिनियर शब्द आपल्याला काय सांगून जाते? इथं फोकस करायचे की आपण शिकलेलो आहे लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन म्हणजे
पॉवर 1. पॉवर काय 1. मग आपल्याला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन शिकायचं. याचा अर्थ काय आहे, डिफरन्शियल इक्वेशन जे असेल डीवाय बाय डीएक्स त्याचा पॉवर 1 असेल. त्याचा पॉवर काय असेल 1 असेल. ओके. मग लिनियर डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, जे डीवाय बाय डीएक्स असेल त्याचा पॉवर 1 असेल प्लस जे डिपेंडंट व्हेरिएबल, डिपेंडंट म्हणजे वरचा, त्याचा पण पॉवर 1 असेल. म्हणजे जर गणित वाय मध्ये लिनियर असलं, वाय मध्ये तर वायचा पॉवर 1 असेल. ओके. दोन्ही वायचा पॉवर 1 असेल, वायचा पण पॉवर 1 असेल आणि डीवाय बाय डीएक्सचा पण पॉवर 1 असेल. त्याला म्हणायचं लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके. मग आता सर आम्ही ओळखायचं कसं, एक तर समजून घ्या. आता असं पण गणित असू शकते px इज इक्वल टू क्यू, आणि असं पण गणित असू शकते डीवाय बाय डीएक्स प्लस पीवाय इज इक्वल टू क्यू. मग आता इथं बघा, इथं डीएक्स बाय डीवायचा पॉवर 1, इथं एक्सचा पॉवर 1 आहे. इथं डीवाय बाय डीएक्सचा पॉवर 1 आहे आणि वायचा पॉवर 1 आहे. मग इथं पहा, इथं वायचा पॉवर 1 आला म्हणजे गणित लिनियर इन वाय. इथं एक्सचा पॉवर 1 आला म्हणजे गणित लिनियर इन एक्स मध्ये. मग हे पोराला ओळखतात नाही, लिनियर इन एक्स मध्ये कसं ओळखायचं, लिनियर इन वाय मध्ये कसं ओळखायचं. ओके. तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट सांगतो मी तुम्हाला. शॉर्टकट काय आपली, शॉर्टकट मी लेक्चर मध्ये सांगितली होती, पुन्हा रिपीट करतो. इथं गणित लिनियर इन एक्स मध्ये येतं, तुम्हाला दिसत असेल एक्स 2 वेळा आली. जर एक्सची संख्या 2 वेळा आली त्याला म्हणायचं लिनियर इन एक्स, म्हणजे एक्स वर ठेवायचा. आणि लिनियर म्हणजे बघा एका लाईन झाली पाहिजे एक्स. हे गणित लिनियर इन वाय मध्ये, त्याची शॉर्टकट कशी ओळखायची, वाय ची व्हॅल्यू बघा किती वेळा आली, वाय हा 2 वेळा आला. मग दिलेलं गणित जर वाय 2 वेळा असेल तर चान्सेस असू शकतात गणित लिनियर इन वाय मध्ये. मग लिनियर इन वाय म्हणजे काय, दोन्ही वाय एका लाईन मध्ये असली पाहिजेत आणि डीवाय वरी असला पाहिजे, डीएक्स खाली असला पाहिजे. लिनियर इन एक्स म्हणजे काय, एक्स पहिल्यांदा महत्व एक्स घ्यायचं वरी घ्यायचा, नंतर उरलेला वाय खाली घ्यायचा. ओके. काय बोललो मी, जर गणित समजा लिनियर इन वाय मध्ये असेल, लिनियर इन वाय मध्ये असेल तर याचा अर्थ वाय 2 वेळा आला पाहिजे. ही टेक्निक सांगाल तुम्हाला. डिफरन्शियल इक्वेशन मध्ये टेक्निक ध्यानात ठेवली तरच गणित ओळखता येईल. जर रॅन्डमली मी तुम्हाला गणित दिलं तर कोण्या मेथडचं आहे, मेथड तुम्हाला 10 मेथड चेक करावं लागतील, तेव्हा गणित सॉल्व्ह करावं लागेल. त्या मेथड चेक करायच्या कष्टातून आपल्याला वाचायचं, त्या प्रॉब्लेम मधून वाचायचं, म्हणून तुम्हाला शॉर्टकट सांगतो लिनियरचं गणित कसं शॉर्टकटनं ओळखायचं. 100% सांगतो, पेपरात तुम्हाला गणित ओळखण्यात प्रॉब्लेम करणार आणि गणित ओळखता तुम्हाला मेथड लावतात नाही. मग ती मेथड लावण्यासाठी मी लिनियरची मेथड सांगायला, हे ध्यानात ठेवा, हे कुठे भेटणार नाही. वाय जर 2 वेळा आला गणितात तर लिनियर इन वाय जो असते तेव्हा वाय वरी असते आणि एक्स खाली असते. आणि प्लस लिनियर गणित कशामध्ये, वाय वरी आणि वाय त्याच्या लाईनीत वाय लिहायचा इक्वल टू क्यू लिहायचा. वाय 2 वेळा आला पाहिजे. ओके. मग मी जर म्हणलं गणित लिनियर इन एक्स मध्ये तर एक्स 2 वेळा आला पाहिजे. मग एक्स 2 वेळा आला तर डीएक्स घ्यायचा वरी आणि डीवाय घ्यायचा खाली, आणि एक्सच्या लाईनीमध्ये एक्स आला पाहिजे. कळलं, आले 2x म्हणून लिनियर इन एक्स, आले 2y म्हणून लिनियर इन वाय. ओके. हे महत्वाची गोष्ट, हे समजलं पाहिजे. ओके. मग चला आता नेक्स्ट, मी काय काय बोलतो तेवढं सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. मग सध्या मी बोलतो लिनियर इन वाय मध्ये, लिनियर इन वाय साठी बोलतो मी. मग लिनियर इन वाय जर म्हणलं तर वाय 2 वेळा आला पाहिजे. मग 2 वेळा असेल त्याचा स्टँडर्ड फॉर्म काय असेल, वाय म्हणल्यावर डीवाय वरी डीएक्स खाली, याच्याच लाईनीमध्ये वाय इज इक्वल टू क्यू, आणि वाय 2 वेळा आले पाहिजे, आले वाय 2 वेळा. मग सिमिलरली लिनियर इन एक्स समजून घ्या, लिनियर इन एक्स साठी एक्स किती वेळा आला पाहिजे गणतात, 2 वेळा आला पाहिजे. मग एक्स 2 वेळा आला पाहिजे, लिनियर इन एक्स मध्ये असेल, लिनियर इन वाय मध्ये जर असेल तर वाय वरी एक्स खाली. मग लिनियर इन एक्स मध्ये असेल तर डीएक्स वरी आणि डीवाय खाली, आणि या एक्सच्या लाईनीमध्ये एक्स आला पाहिजे. कळलं. मग असं जर असेल दिलेलं गणितात वाय 2 वेळा असेल तर 100% लिनियरचं गणित आहे, लिनियर इन वाय मध्ये. मग जर दिलेलं गणितात एक्स 2 वेळा असेल तर ते गणित लिनियर इन एक्स मध्ये. कळलं. मग आता हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं, ज्याचे 2 मेथड वेगळे आहेत, याची एक मेथड आहे, याची एक मेथड आहे. तर याच्यासाठी आपण फाइंड करत असतो इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर नेमकं हे काय, ही भानगड काय, तर इंटिग्रेटिंग फॅक्टर मी एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन मध्ये सांगेल किंवा सांगितलेली. जेव्हा मी एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन शिकवेल ना तेव्हा त्याच्यात सांगेल मी तुम्हाला की इंटिग्रेटिंग फॅक्टर ही भानगड काय. कळलं. सध्या याचा विचार करू नका. तर इथं बाय ध्यानात ठेवायचं, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा सांगतो. आयएफचा फुल फॉर्म काय, इंटिग्रेटिंग फॅक्टर. तर जेव्हा तुम्ही याला इंटिग्रेटिंगचा उच्चार करताना, हे जेव्हा आय फॉर इंटिग्रेटिंग होते तर ईचा उच्चार येते.
आय म्हणजे इंटिग्रेटिंग, तर ईचा उच्चार येते म्हणून इथं लिहायचं ई. आणि इंटिग्रेटिंग म्हणजे इंटिग्रेशन, ईचा पॉवर इंटिग्रेशन पी डीएक्स. मग सिमिलरली इथं काय येणार, इंटिग्रेशन फॅक्टर बरोबर ईचा पॉवर इंटिग्रेशन पी डीवाय. आता समजून घ्या, ए टू जेड सारखं आहे दोघात, ए टू जेड सारखं आहे, फक्त लिनियर इन वाय मध्ये तर लिनियर इन एक्स मध्ये. आता समजून घ्या, पोरं प्रॉब्लेम काय करतात, पोराला इथं डीएक्स लिहायचं का इथं डीवाय लिहायचं हे कळत नाही, हे कळत नाही. तर त्याचा प्रॉब्लेम काय आहे, इथं बघा ना, डिनॉमिनेटर मध्ये बघायचं. डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह करायला आपण वाय न, इथं पण इंटिग्रेशन कशाला करायचं वाय न. इथं डिनॉमिनेटर मध्ये डेरिव्हेटिव्ह कशाला करायला आपण एक्स न, इथं इंटिग्रेशन कशाला करायचं एक्स न. ते प्रॉब्लेम ते पाठनकान करू, तुम्ही फक्त समजून घ्या. आणि हा प्रॉब्लेम सोडायचा नाही. हा टॉपिक ज्याला जमला नाही ना त्याला समजायचे आपले 15 मार्क गेले, 15 मार्क गेले समजायचे. कळलेपर्यंत त्याच्यासाठी हा टॉपिक सोडून नका, सिस्टमॅटिक शिकवतो. हा व्हिडिओ पुढे घ्यायचा नाही, सिस्टमॅटिक बघायचा शेवटपर्यंत. एवढं करा, तुम्ही हा जर व्हिडिओ पूर्ण बघितला तुमचे 15 मार्क कुठेच गेले नाही. ओके, आलेपर्यंत नंतर असते सोल्युशन. नंतर काय असते सोल्युशन, आणि याचं पण सोल्युशन असते. आता समजून घ्या किती मजेशीर गोष्ट आहे. हे गणित लिनियर कशामध्ये होतं, वाय मध्ये, याचं सोल्युशन वाय इज इक्वल टू येणार. हे गणित लिनियर कशामध्ये, एक्स मध्ये, सोल्युशन एक्स इज इक्वल टू येणार. म्हणजे सोल्युशन काय येणार, वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू. इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटिग्रेशन कशाने केलं तुम्ही, इथं काय आहे डीएक्स, इथं पण काय यायचं डीएक्स प्लस सी. मग इथं काय येणार एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. इथे इंटिग्रेशन कशाने केलं तुम्ही वाय ना, तर वाय इज इक्वल टू सी. फॉर्म्युला पाठ करायची काही गरज नाही, प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या, फॉर्म्युला समजून जाईल. ओके, जसे मी प्रॉब्लेम घेईल तसं तुम्हाला त्या फॉर्म्युला समजेल, त्याच्यामुळे सध्या गडबड करू नका. ओके, तर आता हे गणित सॉल्व्ह करण्यासाठी 2-4 फॉर्म्युले आहेत. ते फॉर्म्युले मी फक्त 5 मिनिटं एकदा डिस्कस करतो, चालते. हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा फॉर्म्युला खूप महत्वाचा, हा फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x dx. हा फॉर्म्युला ध्यानात ठेवण्यासाठी 2 गोष्टी येतात. पहिली गोष्ट म्हणजे हे डेरिव्हेटिव्ह पाहायचं कोणाचं, 1/x कोणाचं डेरिव्हेटिव्ह आहे, तर ते log x आहे. तुम्ही असं पण ध्यानात ठेवू शकता. किंवा दुसरी मेथड सांगतो, ती लय महत्वाची गोष्ट आहे. 99% मी जी ही मेथड सांगणार दुसरी, 99% या इंटिग्रेशन मध्ये हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी 99% ही जी मेथड सांगणार का, ती कामा पडणार आता. ओके, तर दुसरी मेथड काय, ही पहिली मेथड झाली. दुसरी मेथड काय, इंटिग्रेशन 1/x dx. एक ध्यानात ठेवायचं, इंटिग्रेशन मध्ये मी 1000 वेळा सांगतो, इंटिग्रेशन मध्ये जर 2 गोष्टीचा भागाकार आला ना, डिव्हिजन आलं ना, तर तिथं हा फॉर्म्युला 100% लागते. इंटिग्रेशन एफ डॅश एफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स डीएक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. मग हा फॉर्म्युला सांगते काय, जर खालचं डेरिव्हेटिव्ह एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह बघा एफ डॅश ऑफ एक्स, जर खालचं डेरिव्हेटिव्ह वर जर ऍडजस्ट झालं तर लॉग ऑफ खालची टर्म. मग बघा बरं, इथं एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर केलं एक्सचं, ते येते का 1, झालं का खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट. मग खालचं डेरिव्हेटिव्ह जर वर ऍडजस्ट झालं असेल तर लॉग ऑफ खालची टर्म प्लस सी. कळलं, एक तर फॉर्म्युला आहे नाही तर असं आहे. मग मी जर तुम्हाला विचारलं बाबा की, मी जर तुम्हाला एक प्रश्न विचारला बाबा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स अपॉन साइन एक्स डीएक्स, तर पाठ करसाल का फॉर्म्युला, पाठ नका करू, फक्त एवढं ध्यानात ठेवा, याच्यावर फोकस करायचं. भागाकार आला भागाकार, 100% भागाकार म्हणजे हा फॉर्म्युला लागण्याचे चान्सेस 99% चान्सेस हा फॉर्म्युला लागण्याचे. मग हा फॉर्म्युला काय सांगते, जर खालचं डेरिव्हेटिव्ह जर वर ऍडजस्ट झाला तर लॉग ऑफ खालची टर्म. मग इथं खालचं डेरिव्हेटिव्ह साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह येते का कॉस एक्स, झालं का खालचं डेरिव्हेटिव्ह वर झालं का, आहे ना ऍडजस्ट, म्हणून काय लिहायचं लॉग ऑफ खालची टर्म. खालची टर्म काय साइन एक्स आणि प्लस सी. तुम्हाला जर माहित असेल तर कॉस एक्स अपॉन कॉस साइन एक्स म्हणजेच काय असते कॉट एक्स, आणि कॉट एक्सचं इंटिग्रेशन बरोबर हे असते. पण ते आलं कसं, असं आलं त्या फॉर्म्युला. मग मी जर तुम्हाला विचारलं की सांगा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉन कॉस एक्स, 1000 वेळा सांगतो, फोकस कुठं करायचं, भागाकाराला जर फोकस डिनॉमिनेटर मध्येच करायचं. इंटिग्रेशन कुठे जरी शिकायला तुम्ही भागाकाराला पहिल्यांदा पाहायचं हा फॉर्म्युला लागते का, खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते का, एवढंच पाहायचं. मग भागाकाराला तर खालचं पाहायचं, कॉसेक्सचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते का पाहायचं. कॉसेक्सचं डेरिव्हेटिव्ह काय मायनस साइन एक्स, इथं साइन एक्स आहे पण मायनस नाही, तर एक स्टेप मध्ये काय करा माहितीये का, मायनस साइन ऍडजस्ट करू शकतो ना आपण, मायनस साइन ऍडजस्ट करा.
हा मायनस तर जबरदस्ती घेतला, या मायनसला कॅन्सल करण्यासाठी मायनस 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 प्लस आली वरची टर्म, फक्त ऍडजस्टमेंट केलं आपण, चालते. बघा हा मायनस जसे तसा cos x चं डेरिव्हेटिव्ह होते का वर मायनस साइन एक्स, म्हणजे खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड झालं तर लॉग ऑफ खालचे टर्म, लॉग ऑफ खालचे टर्म प्लस सी. कळलं पर्यंत? कळलं का? ओके. किंवा ऐका आता एक महत्वाची गोष्ट, तुम्ही याला असं पण सॉल्व्ह करू शकता. सपोज तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं, कोणतं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं बाबा आपल्याला, सपोज असं इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं, कोणतं cos x किंवा असा 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx, हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं. काय म्हणलं मी, पहिली गोष्ट पाहिजे भागाकार आला का, आला भागाकार, दोन गोष्टीचं डिव्हिजन आलं, डिव्हिजन जर आलं ना तर हा फॉर्म्युला लागण्याचे 100% चान्सेस असतात. हा फॉर्म्युला लागण्याचे 100% चान्सेस असतात. काय, खालचं डेरिव्हेटिव्ह जर वर ऍड झालं तर लॉग ऑफ मॉड ऑफ खालची टर्म. मग तुम्ही याचं डायरेक्ट उत्तर असं पण लिहू शकता, आय बरोबर लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. असं काय लिहिलं मी, 1 प्लस एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येते का 2x, 1चं डेरिव्हेटिव्ह 0 प्लस एक्स स्क्वेअरचं 2x, 0 प्लस 2x 2x आलं. असं पण लिहू शकता. किंवा याची दुसरी मेथड आहे, ही झाली पहिली मेथड. दुसरी मेथड अशी आहे याची की बाबा जर तुम्हाला थोडं सिस्टमॅटिक लिहायचं तर असं लिहू शकता, पुट 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी, कारण याचं डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट व्हायला तर आपल्याला ही टर्म पुट करायची. मग पुट केल्यावर काय करायचं, डिफरन्शिएट करायचं, 1चं 0 एक्स स्क्वेअरचं 2x dx बरोबर dt. हे सगळे चेंजेस इथे टाकून द्या, 2x dx ची व्हॅल्यू काय आली dt, आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काय पुट केली आपण t. हा फॉर्म्युला कोणाचा आहे, डगेन हा फॉर्म्युला कोणाचा, 1 अपॉन टी dt बरोबर लॉग ऑफ टी प्लस सी. म्हणजे हे उत्तर काय येणार तुमचं, लॉग ऑफ टी, पण गणितात टी होतं का नाही, टीची व्हॅल्यू टाकून द्या, टीची व्हॅल्यू काय 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. तुम्ही असं जरी केलं तरी चालते, असं केलं तरी चालते. असं काय करायचं, डायरेक्ट पुट गिट करायची गरज ना, आपल्याला शॉर्टकट उत्तर भेटते. तुम्हाला जर पुट करायचं पुट पण करू शकता तुम्ही. कळलं पर्यंत? ओके ओके. चला दुसरी महत्वाची गोष्ट काय, जर ईचा पॉवर लॉग एक्स असेल तर हा नेहमी कटत असते, उरला काय एक्स. जर ईचा पॉवर लॉग ए स्क्वेअर असेल हे कटते, उरलं काय तुमचं ए स्क्वेअर. मग जर ईचा पॉवर इथं जर असेल लॉग वाय तर उरला काय वाय, हे कटत असते. जर ईचा पॉवर असेल लॉग झेड तर इथं उरलं काय झेड, हा कटत असते. पण कट्टे कधी, ई आणि लॉगच्या मध्यात काहीच नाही पाहिजे, म्हणजे 1 पाहिजे, काहीच नाही पाहिजे. मग सपोज जर गणित असं आलं, ईचा पॉवर 2 लॉग ए, ते कटल का, कटल. पण कधी कटल, तिच्या पुढे काही नाही पाहिजे. 1000 वेळा सांगतो, लॉग कॅन्सल करायचं असलं ना तर लॉगच्या समोर नेहमी 1 ठेवायचं. मी न्यूटन्स लॉ पुलिंग मध्ये सांगितलं होतं, लॉग कॅन्सल करण्यासाठी इथं ऑलवेज ठेवायचं, लॉग आला नाही तर 1च ठेवायचा. मग हा 1 कधी येईल, जेव्हा 2 वर घेऊन जासाल, म्हणजे कसं लिहायचं, लॉग ए स्क्वेअर. आता कटल, उरला काय ए स्क्वेअर. कळेपर्यंत हा फॉर्म्युला आपल्याला तिथं लागणार. ओके. मग सपोज मी जर तुम्हाला विचारलं बाबा ईचा पॉवर मायनस लॉग एक्स, तर हे कधी कट होईल, तेव्हाच कट होईल. इथं काय पाहिजे, फक्त 1. इथं कोण प्रॉब्लेम करायला, मायनस, तर हा मायनस इकडे घेऊन जा, मायनस जाईल एक्सच्या डोक्यावर, ते कॅन्सल, उरला काय एक्स इनवर्स. एक्स इनवर्स म्हणजे 1/x. मग सपोज जर असं आलं 1/2 लॉग ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर, ते कॅन्सल होईल का, होईल कॅन्सल. पण कधी, हा 1/2 प्रॉब्लेम करायला, मग 1/2 त्या पॉवर मध्ये घेऊन जा. मग पॉवर मध्ये घेऊन गेल्यावर काय येणार, 1 प्लस एक्स स्क्वेअर त्याचा पॉवर 1/2, हे झालं कॅन्सल, उरलं काय 1 प्लस एक्स स्क्वेअरचा पॉवर 1/2. हे बारीक चिरीक फॉर्म्युले आहेत, चालते. हे झालं सगळं बेसिक. आता मी घेणार प्रॉब्लेम. सॉल्व. पहिलं एक्झाम्पल, सॉल्व dy by dx प्लस 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर y इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. प्रश्न असाच विचारतील, तिथं मेथडचं नाव मेन्शन करणार नाहीत की बाबा बर्नौलीजनं सोडवा, लिनियरनं सोडवा, एक्झॅक्टनं सोडवा, नॉन एक्झॅक्टनं सोडवा, किंवा इंटिग्रेटिंग फॅक्टरचे जे मेथड असते त्यानं सोडवा. असं जर त्याला तुम्हाला गणित डायरेक्ट मेथड लावतात, ओळखतात गणित, बाबा या मेथडचं गणित आहे. जर मेथड मेन्शन केली तर लोडच नाही ना. पण पेपरवाले पण, युनिव्हर्सिटीवाले पण एवढे भारी असते की मेथड मेन्शन करत नाहीत. ती मेथड आपल्याला ओळखावं लागेल कोणत्या मेथडचं गणित आहे. ओके. तर मी काय बोललो होतो, काळजीपूर्वक ध्यानात ठेवा,
लिनियर डिफरन्शियल इक्वेशन साठी जर y मध्ये लिनियर असेल तर y ची संख्या 2 आली असेल, आणि 2 y जर आले असतील तर y वर असेल, x खाली असेल, आणि y इक्वल टू क्यू. हा y एका लाईनीत असेल. लिनियर म्हणल्यावर एका लाईनीत असेल. कळलं? लिनियर इन एक्स साठी म्हणलं तुम्ही x ची संख्या 2 वेळा आली पाहिजे. मग x जर लिनियर x मध्ये असेल तर dx वर dy खाली प्लस एकाच लाईनीत x बरोबर q. x लिनियर x मध्ये असलं तर x वरी एका लाईनीमध्ये x, y मध्ये असतात y वर एका लाईनीमध्ये y. ओके. याच्यासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर काय सांगितलं तुम्ही? e चा पॉवर इंटिग्रेशन p. इथं dx आहे खाली म्हणून तर dx लिहायचा. इथं इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला सेम आहे ना. इथं dy असल्यामुळे इथं dy लिहायचा. आणि नंतर सोल्युशन सांगितलं होतं. काय सांगितलं? गणित लिनियर कशामध्ये y, तर y इक्वल टू सोल्युशन. गणित लिनियर कशामध्ये x, तर याचं सोल्युशन काय येणार? x इक्वल टू, तर इथं y इंटू if इज इक्वल टू q if d x प्लस c. इथं काय येणार? x इंटू if इज इक्वल टू q इंटू if dy प्लस c. हा त्याचा सोल्युशनचा फॉर्म्युला होता. ओके. मग गणित आल्या पहिल्यांदा पाहायचं गणित लिनियरच आहे का. 3च मेथड आहेत, लिनियर, बर्नॉली आणि एक्झॅक्ट. ओके. 3 मेथड आहेत, तर तिन्ही मेथड पैकी एक मेथडचं गणित 100% लिनियरचं राहणार. मग पेपरात गणित आल्याच्या नंतर पाहायचं गणित लिनियरच आहे का. मग लिनियर एक्स आणि लिनियर वाय हे तुम्हाला ओळखावं लागेल. मग दिलेल्या गणितात वायचा काउंट मोजा आणि एक्सचा काउंट मोजा. तर दिलेल्या गणितात वाय किती वेळा आला? 1, 2. मग वाय ची संख्या किती वेळा आली? 2 वेळा आली. आणि x ची संख्या किती वेळा आली? 1, 2, 3, 4, 5. आपल्याला 5 नाही घ्यायचा, 1 नाही घ्यायचा, 3 नाही घ्यायचा, 10 नाही घ्यायचा. आपल्याला फक्त फोकस करायचं 2 वर. काय सांगितलं मी? 2 वर. तर कोण 2 वेळा आला इथं? असं पेपर मध्ये लिहायचं नाही, रफ मध्ये लिहायचं, थोडं साईडने लिहायचं. वाय 2 वेळा आला म्हणजे गणित लिनियर इन वाय मध्ये, म्हणजे या मेथड मध्ये गणित बसलं त्या पहिल्या. मग वाय मध्ये तर वाय चे गणित काय सांगते? डीवाय बाय डी चा कोएफिशियंट 1 पाहिजे. हाय 1 तर काही लोड नाही. मग डायरेक्ट आन्सर मध्ये काय लिहायचं? गिव्हन dy बाय dx प्लस 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इंटू y इज इक्वल टू 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ते गणित लिनियर कशामध्ये? y मध्ये. म्हणून कशासंग कम्पेअर करायची? y साठी. कम्पेअरिंग विथ y लिनियर म्हणजे काय? y वरी x खाली प्लस py इज इक्वल टू q. मग आपल्याला व्हॅल्यू कोणाच्या काढायची? तर p आणि q च्या. इथं y सोबत कोण आहे? p. आणि इथं y सोबत कोण आहे? हे. तर p ची व्हॅल्यू झाली ही y सोबतची. तर p बरोबर काय भेटलं आपल्याला? 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. आणि q काय भेटला? राईट हँड साइडचा q 3x स्क्वेअर अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. कळलं? मग नंतरचा विषय काय असते? आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर 9. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p. आता इथं dx घ्यायचा, dy घ्यायचा, त्याचं उत्तर इथं लपलेलं आहे. इथं खाली पहा काय? dx किंवा p च्या व्हॅल्यू टाकसाल तुम्ही तर p चं कोणाचं फंक्शन आहे? p च्या व्हॅल्यू मध्ये x दिसते का y दिसते? x दिसते, म्हणून ते x घ्यायचा. असं पण तुम्ही घेणार होता. एक तर p मध्ये बघा, नाही तर खालचा बघा. खाली काय? खाली dx म्हणून dx घ्यायचा, जर खाली dy असता तर dy घेतला असता. कळेपर्यंत मग काढा. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय? 2x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx. आणि काय बोललो मी? हे इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करायसाठी फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. इंटिग्रेशन तुम्हाला फक्त फॉर्म्युला अवघड वाटेल. जर दोन गोष्टीचा इंटिग्रेशन मध्ये भागाकार आला, डिव्हिजन आला, तर काय सांगितलं तुम्ही? खालच्या डेरिव्हेटिव्ह वर आठ होते का पाहायचं. आणि असं होत असेल त्याचं उत्तर डायरेक्टली लॉग ऑफ खालची टर्म. मग बघा ना, 1 चं डेरिव्हेटिव्ह काय येते? 0. x स्क्वेअरचं काय येते? 2x. 0 प्लस 2x आलं का? खालचं डेरिव्हेटिव्ह झालं का वर ऍडजस्ट? खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड झालं, त्याचं इंटिग्रेशन काय येणार? e चा पॉवर लॉग ऑफ खालची टर्म. खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड झालं तर लॉग ऑफ खालची टर्म. ओके. आणि तुम्हाला माहिती आता e आणि लॉग कॅन्सल होते, कारण याच्या समोर काहीच नाही. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर उरला काय तुमचा? 1 प्लस x स्क्वेअर. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके. चलो, नंतरचा काय विषय असते? सोल्युशन. इंटिग्रेटिंग फॅक्टर झालं सोल्युशन. मग सोल्युशन इज, मग सोल्युशन x इक्वल टू लिहायचं का y इक्वल टू लिहायचं? तर लिनियर बघा गणित कशामध्ये?
गणित लिनियर कशामध्ये होतं आपलं? वाय मध्ये, कारण वाय 2 वेळा आला, मग लिनियर वाय मध्ये येतं. यात सोल्युशन लिहायचं वाय इक्वल, आणि तुम्ही इथं चुकवता, कोणाला कळत नाही एक्स लिहायचं वाय लिहायचं. लिनियर पान कशामध्ये? लिनियर वाय मध्ये होतं ना. ओके, मग वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इथं डीएक्स लिहायचं का डीवाय लिहायचं ते पोराला समजत नाही. हजार वेळा सांगितलं इंटिग्रेशन, इथं पण इंटिग्रेशन आहे, इथं पण इंटिग्रेशन आहे. इथं इंटिग्रेशन मध्ये काय घेतलं होता? डीएक्स, म्हणून इथं काय घ्यायचं? डीएक्स. किंवा इथं डिनॉमिनेटर मध्ये काय? डीएक्स. इथं काय? डीएक्स, म्हणून इथं काय घेतलं आपण? डीएक्स. कळलं? आणि हा फॉर्म्युला लिहायचा 1 मार्क असतो. इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा 1 मार्क, फॉर्म्युला लिहायचा 1 मार्क. कळलं? तर समजून घ्या. आणि फॉर्म मध्ये लिहायचा 1 मार्क असतो. लिनियर इन एक्स मध्ये का लिनियर इन वाय मध्ये फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी 1 मार्क असतो. इथपर्यंत फॉर्म मध्ये लिहायचा 1 मार्क, इंटिग्रेटिंग फॅक्टर काढायचा 1 मार्क, आणि फॉर्म्युला लिहायचा 1 मार्क. झाले 3 मार्क. आणि सोल्युशन साठी 2 मार्क. मग किमती टाका. वाय इंटिग्रेटिंग फॅक्टरची किंमत काय? 1 + x². इथं बघा इज इक्वल टू क्यू ची किंमत काय रे? क्यू ची किंमत 3x² अपॉन 1 + x² इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टरची किंमत काय? 1 + x² इंटू dx + c. आता बघा हा आणि हा कॅन्सल असतो. ओके, मग हे आलं y इंटू 1 + x² इज इक्वल टू 3x² dx + c. आता इंटिग्रेटिंग फॅक्टर 1 + x² येण्यामागे कारण सांगतो काय. आता सपोज इंटिग्रेटिंग फॅक्टर काहीच नसतं, जस्ट तुम्हाला याचं इंटिग्रेशन करायचं. इंटिग्रेशन करणं किती अवघड आहे बघायचं. नाही 1 + x² तर डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होत, मग तुम्हाला याचं डिव्हिजन करावं लागेल. पण ही जर टर्म कॅन्सल केली, समजा फक्त 3x² राहिला, तर इंटिग्रेशन करणं सोपं आहे का नाही? मग हा 1 + x² कॅन्सल करण्यासाठी हा इंटिग्रेटिंग फॅक्टर काम करते आपल्या इथं. कळलं? ही प्लॅनिंग असते. मग हा क्यू मध्ये काय येतं? प्रॉब्लेम कोण करायला? क्यू मध्ये भागाकार. इंटिग्रेशन सॉल्व्ह करायसाठी प्रॉब्लेम कोण करते? भागाकार. मग हा भागाकार काय? 1 + x². याला कॅन्सल करायचं काम कोण करते? 1 + x². याचं कनेक्शन असते, त्यांना ठेवायचं. कळलं का? चला, y इंटू 1 + x². मग आता सॉल्व्ह कराय, जस्ट इंटिग्रेशन आहे. 3x² इंटिग्रेशन काय येणार? x³ / 3 + c. 3 गेट कॅन्सल. उरला काय? y इंटू 1 + x² इज इक्वल टू x³ + c. एक तर हे सोल्युशन तुम्ही लिहू शकता, नाही सोल्युशन तुम्ही दुसरं लिहू शकता. गणित लिनियर कशामध्ये? फक्त y मध्ये. तर मग इथं फक्त y पाहिजे. 1 + x² ने डिवाइड करा. तर 1 + x² ने डिवाइड केल्यावर काय येणार? x³ + c अपॉन 1 + x². हे पण आन्सर बरोबर आहे, हे पण आन्सर बरोबर आहे. झाले 5 मार्क. आहे का अवघड 5 मार्क साठी? काहीच नाही, फक्त जमलं पाहिजे. ओके, चला नेक्स्ट. चलो लय पांचट टॉपिक आहे. याचे मार्क नाही गेले पाहिजे, याचे मार्क गेलेच नाही पाहिजे. एग्जाम्पल. चलो बघा, सॉल्व. समजून घ्या. सॉल्व e⁻y सेक्युअर y - x dy इज इक्वल टू dx. बघा गणित पेपरात असं गणित आल्यावर कसं ओळख झाले? लिनियरचं आहे, एक्झॅक्टचं आहे का बर्नॉलीचं आहे? कसं ओळखतं? मग त्यासाठी मी सांगितलेली गोष्ट त्यांना आठवा. लिनियर पहिल्यांदा गणित ओळखायचं लिनियरचं आहे का? तर लिनियर साठी ओळखायचं x जर 2 वेळा आला गणितात, x जर 2 वेळा आला तर लिनियर इन x, y जर 2 वेळा आला तर लिनियर इन y. मग पहिला मोजा x आणि y चा काउंट मोजा. बघा बरं x चा काउंट काय? x किती वेळा आला बघा? 1 2 बरोबर x 2 वेळा आले. जे काही 2 वेळा आलं असेल ते, x 2 वेळा आला तर लिनियर इन x, y 2 वेळा आला तर लिनियर इन y. म्हणजे याच्यात x 2 वेळा आलं म्हणजे लिनियर इन x मध्ये. तर लिनियर इन x साठी काय सांगितलं मी? x वरी आणि y खाली. मग या लाईनीत x आला पाहिजे, म्हणजे px इज इक्वल टू q. म्हणजे दिलेलं गणित तुम्हाला फॉर्म मध्ये लिहावं लागेल, dx/dy. ओके, या फॉर्म मध्ये लिहावं लागेल तुम्हाला गणित. मग dx/dy मध्ये लिहिण्यासाठी
एक्सच्या खाली वाय पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथं डिवाय ने डिवाइड करावं लागेल. मग आन्सर मध्ये काय लिहिसाल तुम्ही? आन्सर मध्ये पहिल्यांदा लिहायचं गिव्हन. काय गिव्हन? e चा पॉवर मायनस वाय सेक स्क्वेअर वाय मायनस एक्स इंटू डीवाय इज इक्वल टू डीएक्स. हे समजून घ्या, हे कन्फ्युजन गोष्टी आहे. मग डीएक्स बाय डीवाय लिहायचं का डीवाय बाय डीएक्स लिहायचं? ते लिनियर वर डिपेंड आहे. मग गणित लिनियर एक्स मध्ये एक्स वर आला पाहिजे, वाय खाली आला पाहिजे. मग इथं एक्स 2 वेळा आले ना, एक्स जर 2 वेळा आली इथं तर लिनियर एक्स मध्ये, म्हणजे या फॉर्म मध्ये डीएक्स वर डीवाय खाली. मग या डीएक्सच्या खाली डीवाय लिहायचा, म्हणजे मला डीवाय ने डिवाइड करावं लागेल. कशाने डिवाइड करावं लागेल? डीवाय ने. डिवाइड बाय डीवाय ऑन बोथ साइड्स. मग डिवाइड करा. e चा पॉवर मायनस वाय सेक्युअर वाय मायनस एक्स बरोबर डीएक्स बाय डीवाय. आलं? पहिली स्टेप आली. दुसरी स्टेप काय सांगते? डीएक्स बाय डीवाय आणि पीएक्स जवळ पाहिजेत, म्हणजे एका साइडनं पाहिजे. ते लांब आहेत ना. मग हा एक्स तिकडे घेऊन जा. हा जर एक्स तिकडे नेला तर इचा पॉवर मायनस वाय सेक्युअर वाय इज इक्वल टू डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स. ओके. मग थोडं सिस्टमॅटिक लिहायचा प्रयत्न करा आता. मग याला नेक्स्ट कसं लिहिता येईल? थोडं सिस्टमॅटिक. याला थोडं सिस्टमॅटिक असं लिहिता येईल, डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स इज इक्वल टू ई चा पॉवर मायनस वाय सेक्युअर वाय. हे झालं त्याचा स्टँडर्ड फॉर्म. मग कम्पेअर करा पी आणि क्यूच्या व्हॅल्यू साठी. मग कम्पेअरिंग विथ dx by dy प्लस px इज इक्वल टू q. ओके. 2 मिनिटं फक्त एकदा मला लिंक टाकू द्या. आता फळ्यावर लिहायची सवय कडे आपल्याला. ओके. मग करा याची नाही कम्पेअर करा. मग या एक्सच्या आधी असते पी, मग इथे एक्सच्या आधी काय नाही, म्हणजे काय? फक्त 1 आहे. म्हणजे पी ची व्हॅल्यू काय झाली तुमच्याजवळ? 1. आणि राईट हँड साइडचं असते क्यू, तर क्यू ची व्हॅल्यू काय झाली तुमच्याजवळ? ई चा पॉवर मायनस वाय सेक्युअर वाय. कळलं? पण मी तुम्हाला आपल्या युनिव्हर्सिटीसाठी, पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक शॉर्टकट सांगितली होती. फक्त पुणे युनिव्हर्सिटीसाठी एक शॉर्टकट सांगितली होती. जर लिनियरच्या गणितात ई चा पॉवर वाय मायनस वाय आला, ई चा पॉवर मायनस वाय आला किंवा ई चा पॉवर मायनस एक्स आला, त्याचे शॉर्टकट सांगितले तुम्हाला. आपल्या फक्त इथं असं लागत नाही, पण जस्ट एक शॉर्टकट सांगितली होती. असं नसते, पण या गणितासाठी होती. जेवढं पुस्तकात गणित त्या गणितासाठी एक शॉर्टकट सांगितली होती. जर दिलेल्या गणितात ई चा पॉवर मायनस एक्स असेल तर त्याचा 100% त्या गणितासाठी इंटिग्रेटिंग फॅक्टर येते ई चा पॉवर प्लस एक्स. जर ई चा पॉवर मायनस वाय असेल तर त्याचा इंटिग्रेटिंग फॅक्टर त्या गणितासाठी ई चा पॉवर प्लस वाय. असं सांगितलं होतं तुम्हाला. तुम्ही असं पण ध्यानात ठेवू शकता. मग तुम्ही इंटिग्रेटिंग फॅक्टर येणार न करता तोंडी सांगू शकता. दिलेल्या गणितात तुम्हाला ई चा पॉवर मायनस वाय दिसायला, म्हणजे 100% याचं इंटिग्रेटिंग फॅक्टर ई चा पॉवर प्लस वाय येणार. म्हणजे कोणाला जर इंटिग्रेशन जमलं नाही, शॉर्टकट तुम्ही लावू शकता. डायरेक्ट इंटिग्रेटिंग फॅक्टर लिहू शकता. ओके. झालं पी आणि क्यू च्या झाल्या, नंतर इंटिग्रेटिंग फॅक्टर लावू. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ई चा पॉवर इंटिग्रेशन पी. आता इथे पोरं कन्फ्युज होते, डीएक्स लिहायचा का डीवाय लिहायचा. इथे डिवाइड मध्ये काय? वाय. तर वाय मध्ये. ओके. चलो. किंवा क्यू हे कोणाचं फंक्शन आहे? वायचं आहे. आता इथं पी समजत नाही, पण क्यू तर समजतं कोणाचं फंक्शन आहे? वायचं, म्हणून वाय लिहायचा. ओके. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ई चा पॉवर इंटिग्रेशन पी ची व्हॅल्यू काय? 1 डीवाय. आपण पी ची व्हॅल्यू पुट केली इथं. मग 1 डीवायचं इंटिग्रेशन काय आहे? ते 1 डीवायचं जसं 1 डीएक्स इंटिग्रेशन काय आहे? एक्स. तर 1 डीवायचं काय आहे ना? वाय. आला बरोबर इंटिग्रेटिंग फॅक्टर शॉर्टकट नुसार. नेक्स्ट स्टेप काय असते? सोल्युशन. सोल्युशन काय येणार? सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज. कारण याचाच काढायचा ना, स्टँडर्ड फॉर्म झाला ना. गणित लिनियर कशामध्ये होतं आपलं? एक्स मध्ये होतं का वाय मध्ये होतं? एक्स मध्ये होतं. 2 वेळा एक्स आला म्हणजे एक्स मध्ये. मग लिनियर एक्स मध्ये गणित आहे तर सोल्युशन एक्स इज इक्वल टू द्यायचं. एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इथे डीएक्स लिहायचा का डीवाय लिहायचा? तिथे इंटिग्रेशन मध्ये काय यूज केला आपण? वाय. किंवा इथे डिव्हिजन मध्ये काय होता? वाय. इथं वाय लिहायचा. फॉर्म्युला चुकला, सगळं गणित चुकते. फॉर्म्युला नका चुकू. मग एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय आली? ई चा पॉवर वाय इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू काय? ई चा पॉवर मायनस वाय सेक्युअर वाय. आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय? ई चा पॉवर प्लस वाय.
dy प्लस सी, हा प्लस वाय, हा मायनस वाय कॅन्सल. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, एक्स ईचा पॉवर वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक्युअर वाय dy प्लस सी. आता हे तर इंटिग्रेशन सोपं आहे ना. सेक्युअर वाय कोणाचं डेरिव्हेटिव्ह टॅन वायचं, तर इंटिग्रेशन ऑफ सेक्युअर वाय काय ना टॅन वाय प्लस सी. एक तर हे सोल्युशन बरोबर झालं तुमचं. तुम्हाला जर शहाणपणा करायचं वाटलं तुम्ही सोल्युशन असं पण लिहू शकता. गणित लिनियर कशामध्ये, एक्स मध्ये होतं, LHS ला एक्सच दिसला पाहिजे फक्त. इथं एक दिससाठी काय करावं लागेल, ईचा पॉवर वाय ने डिवाइड करावं लागेल. म्हणजे काय येणार ते टॅन वाय प्लस सी अपॉन होल डिवायडेड बाय ईचा पॉवर वाय. असं सोल्युशन आहे, असं सोल्युशनला समजा अवघड सारखं काहीच नाही. फुकटचे 15 मार्क आहेत. हे जर जमलं तुमचे पुढचे याचे 5 मार्क, पुढचे 10 मार्क तुम्हाला पडून जातील. 1000 टॉपिक जमला तर 15 मार्क पडले, 1000 टॉपिक जमला नाही समजा 15 मार्क गेले आपले. त्यामुळे हा टॉपिक लय महत्वाचा आहे. काळजीपूर्वक अभ्यास करा या टॉपिकचा, चालते. चलो नेक्स्ट 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 चलो नेक्स्ट एग्जांपल का तुम्ही. solve 1 plus y square into dx plus x minus tan inverse y dy is equal to 0. चालते. हे गणित सॉल्व्ह करायचं. कसं ओळखायचं हे गणित, लिनियरचं आहे, बर्नॉलीचं आहे, एक्झॅक्टचं आहे. काय सांगितलं मी पहिला गणित ओळखायचं लिनियर. लिनियर साठी एक्स आणि वायचा काउंट मोजायचा. बघा गणितात एक्स किती वेळा आले, 1 2, एक्स 2 वेळा आले. एक जर आकडा 2 वेळा मॅच झाला दुसरा आकडा मोजायची गरजच नाही. आपल्याला घ्यायचं 2च. वाटलं तुम्हाला मोजू शकता वायचा आकडा 1 2 3, वाय 3 वेळा आले. पण आकडा उचलायचा कोणता, जर 2 आपल्याला असेल तर 2च उचलायचा, बाकी काही नाही. मग एक्स 2 वेळा आला म्हणजे गणित लिनियर इन एक्स मध्ये. मग लिनियर इन एक्स मध्ये गणित आहे, याचा अर्थ डीएक्स वर घ्यायचा. जर वाय असता तर डीवाय वरी घेतला असता. डीएक्स वरी वाय खाली आणि ह्याच्याच लाईनीमध्ये एक्स, कारण 2 वेळा दिसला पाहिजे ना. हा झाला त्याचा स्टँडर्ड फॉर्म, म्हणजे दिलेलं गणित या फॉर्म मध्ये लिहावं लागलं. बिकॉज गिव्हन एक्झाम्पल इज द फॉर्म ऑफ लिनियर इन एक्स. ओके, मग लिनियर इन एक्स मध्ये फॉर्म काय सांगते, डीएक्स वरी डीवाय खाली, म्हणजे डीएक्सच्या खाली डीवाय आणावं लागेल. म्हणजे मला 100% याच्या खाली वाय आणावं लागेल, तर मला या डीवाय ने डिवाइड करावं लागेल. ओके, मग आन्सर मध्ये काय लिहिसाल तुम्ही पहिल्यांदा, गिव्हन काय 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स प्लस एक्स मायनस टॅन इनवर्स वाय डीवाय इज इक्वल टू 0. लिनियर एक्स मध्ये येतं डीएक्स वरी डीवाय खाली, तर वाय मला खाली आणण्यासाठी डीवाय ने डिवाइड करावं लागेल. तर डिवाइड बाय डीवाय ऑन बोथ साइड, ऑन बोथ साइड काय येणार सांगा बरं. 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इक्वल टू 0. ओके, 2 मिनिट फक्त इन टाकू द्या मला, शेवटची इन टाकतो एकदा, शेवटची. पेन असा असला ना, खडू असलं काय हे नाही, पेन असले 1000 वेळा इन टाका लागते. चलो हो गया, चलो 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 चलो. ओके, हा मग फॉर्म काय सांगते बघा, एक्स आणि एक्स जवळ पाहिजे. मग हा एक्स आणि हा एक्स जवळ पाहिजे, हा टॅन वाय तिकडे पाठवून द्या ना. म्हणजे काय ना, नेक्स्ट स्टेप मध्ये 1 प्लस वाय स्क्वेअर डीएक्स बाय डीवाय प्लस एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स वाय. हा फॉर्म ध्यानात ठेवायचा. हा फॉर्म जसं सांगते तसं वागायचं. दुसरी गोष्ट, हे फॉर्म काय सांगते बाबा, मला हे म्हणते मला महापुढं काहीच नाही पाहिजे, मी एकटा पाहिजे, याच्यापुढं काहीच नाही पाहिजे. ओके, हे काय म्हणाल, मला 1 प्लस वाय स्क्वेअर पाहिजे नाही, इथं काहीच नाही पाहिजे, मग 1 प्लस वाय स्क्वेअर पाहिजे नाही, डिवाइड करा.
डिवाइड बाय 1 प्लस वाय स्क्वेअर ऑन बोथ साइड. तर काय येणार तुमचं 1 dx बाय dy प्लस 1/1 प्लस वाय स्क्वेअर इंटू एक्स इज इक्वल टू tan इनवर्स y अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. दिलेल्या एक्झॅक्ट गणितामध्ये आलं, याला म्हणायचं इक्वेशन 1. याला काय म्हणायचं इक्वेशन 1. मग कम्पेअर करा, कम्पेअरिंग करा. आपल्याला पी आणि क्यू ची व्हॅल्यू काढायच्या. कम्पेअरिंग विथ dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q. ओके, मग कम्पेअर करा. इथं x सोबत काय ही व्हॅल्यू, इथे x सोबत काय येतं p. तर p ची व्हॅल्यू काय झाली 1/1 प्लस वाय स्क्वेअर आणि q ची व्हॅल्यू काय झाली रे tan इनवर्स ऑफ y अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर. ओके, तर चलो नंतरची गोष्ट काय असते आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर. आय डॉट एफ म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू काय येणार e चा पॉवर इंटिग्रेशन p dx घ्यायचं का dy घ्यायचं. इथं बघा p ची व्हॅल्यू टाकसान ना तुम्ही, तर p ची व्हॅल्यू मध्ये काय y म्हणून इथं dy येणार. q ची व्हॅल्यू मध्ये काय dy येणार. p येऊन q कळलं नाही तर 1000 वेळा सांगितलं नाही. तर डिनॉमिनेटर मध्ये काय डिनॉमिनेटर मध्ये y आहे y म्हणून इथं y घ्यायचं. इथं कन्फ्युजन नको करू, dx घ्यायचं का dy घ्यायचं. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर e चा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय आहे 1/1 प्लस वाय स्क्वेअर इंटू dy. मग इंटिग्रेशन आलं आणि भागाकार आला. मग भागाकार आल्यावर मी काय सांगितलं तुम्हाला 99% गणितात खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होत असेल तर फॉर्म्युला हे लागतं. फॉर्म्युला कोणता खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होण्याचा फॉर्म्युला लागते. म्हणजे एफ ऑफ एक्स जर डेरिव्हेटिव्ह वर असेल त्याला याचं लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. मग पहिली गोष्ट तुमचं हे फोकस करा, भागाकार आला तर 1 प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते का. तर 1 प्लस वाय स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह ते 2y. तर ते गणित असं पाहिजे होतं, 2y असा पाहिजे होतं. ओके, मग इथं 2y आहे का. पण गडबडी तिथं 2y आणि खाली 1/2y ऍडजस्ट करायचं नाही. बिकॉज व्हेरिएबल ऍडजस्ट करता येत नसते आपल्याला ऍडजस्ट करता येते फक्त कॉन्स्टंट. त्याच्यामुळे 1/2y इथं नाही ना, तर ऍडजस्ट करायचं नाही, जसं तसं राहू द्यायचा. मग इथं 2y आहे ना, इथं 2y आहे का नाही. मग 2y जर असता हा फॉर्म्युला लागला असता, म्हणजे हा फॉर्म्युला लागणार नाही बिकॉज खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट नाही. मग काय करता मग दुसरा फॉर्म्युला. मग त्याचा 1000 वेळा तुम्हाला उत्तर सांगतो मी. या इंटिग्रेशनचं उत्तर क्यू मध्ये लपलेलं असतं. क्यू मध्ये असं लपलेलं असतं. पाहायचं क्यू मध्ये काय टॅन इनवर्स. तर याचं इंटिग्रेशन एवढं लॉजिक लागलं पाहिजे आपल्याला की याचं इंटिग्रेशन टॅन इनवर्स वाय लिहायचं. का लिहायचं ते दोन गोष्टी येतात. 1 प्लस वाय स्क्वेअर असा एक फॉर्म्युला होता इंटिग्रेशन मध्ये 12वीत. टॅन इनवर्स वाय. इथं काय फक्त वाय, इथं काय येणार वाय वाय वाय. मग एक तर फॉर्म्युला पाठ करा. फॉर्म्युला पाठ नसेल तर एक लॉजिक लावा. मग याचं इंटिग्रेशन काय असेल बाबा कळलं पर्यंत समजलं. हे झालं तर इंटिग्रेटिंग फॅक्टर. नंतर काय असतं सोल्युशन. सोल्युशन ऑफ इक्वेशन 1 इज. मग आता सोल्युशन मध्ये एक्स इक्वल टू लिहायचं का वाय इक्वल टू लिहायचं. तर ते गणित कशात लिनियर आहे त्याच्यामध्ये बघायचं. गणित लिनियर कशामध्ये एक्स मध्ये लिनियर आहे, कारण एक्स 2 वेळा आलते ना. मग एक्स मध्ये लिनियर आहे तर सोल्युशन येणार एक्स इज इक्वल टू मग एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. आता इथं डीएक्स लिहायचं का डीवाय लिहायचा त्याचं उत्तर इथं लपलेलं आहे किंवा इथं लपलेलं आहे. हे कोणाचं फंक्शन आहे वायचं. इथं काय लिहायचा डी वाय चालते. मग एक्स इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय टॅन इनवर्स ऑफ वाय इज इक्वल टू क्यूची व्हॅल्यू काय क्यूची व्हॅल्यू काय टॅन इनवर्स ऑफ वाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर इंटू क्यू आय ची व्हॅल्यू काय ई चा पॉवर टॅन इनवर्स ऑफ वाय इंटू डी वाय प्लस सी. आता हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करतात. आता इथे सिंगल इंटिग्रेशन नाही, सिंगल इंटिग्रेशन सॉल्व्ह केला असतं. ओके, मग बघा आता कसं सॉल्व्ह करतात. इंटिग्रेशन मध्ये दोन मेथड महत्वाचे आहेत. एक तर डेरिव्हेटिव्ह ऍडजस्ट होते का पाहायचं आणि दुसरं सगळ्यात खतरनाक मेथड म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. ज्याचं डेरिव्हेटिव्ह ऍड झालं ती गोष्ट सबस्टिट्यूट करायची. मग बघा टॅन इनवर्स डेरिव्हेटिव्ह काय असते 1/1 प्लस वाय स्क्वेअर आहे का 1/1 प्लस वाय स्क्वेअर. मग पुट काय करायचं तर पुट टॅन इनवर्स वाय बरोबर टी. मग पुट केल्यावर डिफरन्शिएट करतो तुम्हाला माहिती आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार 1/1 प्लस वाय स्क्वेअर इंटू डीवाय इज इक्वल टू डीटी. मग सॉल्व्ह करा आता गणित. काय येणार गणित एक्स. आता वाचले पाहिजे
टॅन इनव्हर्स वाय आपल्याला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं, तर इकडेच व्हॅल्यू जिथं टॅन इनव्हर्स वाय असेल तिथंच टी ठेवायचा. ओके, पण मला तर नेहमी इकडे ही गोष्ट इथं टॅन इनव्हर्स वायच्या टी ठेवायची गरज नाही. पण काय करतो मी, मला ते नेहमी टॅन इनव्हर्स वायला अवघड जाते का नाही, म्हणून मला टॅन इनव्हर्स वायचा की मी टी इथं लिहितो. लिहायची गरज नाही, पण काय लिहायचं, बिकॉज टॅन इनव्हर्स वाय पेक्षा सोपं जायला आपल्याला टी लिहिणं, कारण नेहमी लिहावं म्हणून मी टी लिहितो. पण इथं लिहित नसते, लिहिलं तर काय होत नाही, चालते. इज इक्वल टू टॅन इनव्हर्स वायची व्हॅल्यू काय आपण ठेवली टी, एचा पॉवर टॅन इनव्हर्स व्हॅल्यू काय ठेवली आपण टी, आणि डीवाय अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअरची व्हॅल्यू काय ठेवली आपण dt प्लस सी. आता इथं आला दोन गोष्टीचा गुणाकार, म्हणजे इथं लागेल बाय पार्ट्स. इथं काय लागेल बाय पार्ट्स. तर बाय पार्ट्स लावण्यासाठी एक नियम आहे आपला, काय LIATE. मग या नावात जे ना पहिल्यांदा आलं त्याला म्हणायचं पहिलं, त्याला दुसऱ्याला म्हणायचं दुसरं. एल म्हणजे लॉग, गणितात लॉग आला का नाही म्हणजे पहिलं फंक्शन नाही. आय म्हणजे इनव्हर्स, साइन इनव्हर्स, कॉस इनव्हर्स, टॅन इनव्हर्स. गणितात दिसते का साइन कॉस टॅन इनव्हर्स नाही, म्हणजे पण नाही. ए म्हणजे अल्जेब्रिक, अल्जेब्रिक म्हणजे एक्स, एक्स स्क्वेअर वाय, वाय स्क्वेअर टी, टी स्क्वेअर. माझ्यानंतर टी आला ना, मग हे टी यायचा पहिला, हे पहिलं. आणि ई म्हणजे एक्सपोनेन्शियल, आणि जाऊ द्या तसं पण ध्यानात ठेवा. तुम्हाला जर ए समजला नाही काय त्यानंतर बघा ई आहे शेवटी, शेवटी ई म्हणजे काय एक्सपोनेन्शियल. या नावात सगळ्यात शेवटी ई आहे ना, म्हणजे सगळ्यात शेवटी ईला 2 नंबर द्यायचा. ई म्हणजे एक्सपोनेन्शियल, म्हणजे याला 2 नंबर द्यायचा, याला झाला पहिला नंबर, असं पण म्हणू शकता जर अल्जेब्रिक ओळखता आलं नाही. या नावाच्या शेवटी इथं शेवटी काही, इथं म्हणजे शेवटी धरायचा. 1 आणि 2 म्हणजे शेवट कोण येते 2, एक पहिल्यांदा. रूल काय सांगता तुमचा, इंटिग्रेशन यू इंटू व्ही, हे असतं काहीतरी पहिलं दुसरं, हे झाला यू आणि हे झाला व्ही, काय डी एक्स. समजा काय इंटिग्रेशन यू इंटिग्रेशन व्ही डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी यू बाय डी एक्स इंटिग्रेशन व्ही डी एक्स इंटू डी एक्स, असं काय तर रूल आहे. लावा रूल, एक्स ईचा पॉवर टी. आता इथं डीएक्स च्या आपल्याजवळ dt आहे, म्हणून मी सगळीकडे काय घेतो टी घेतो, कन्फ्युजन नको, चालते. मग काय ना सांगा, सांगा फॉर्मॅट. यू ची किंमत काय टी, मग टी, व्ही ची किंमत काय ई, मग ई dt मायनस इंटिग्रेशन ऑफ डी बाय dt ऑफ यू ची किंमत काय झाली टी, म्हणजे तर टी इंटिग्रेशन व्ही ची किंमत काय झाली ईचा पॉवर टी dt इंटू dt प्लस सी. मग सॉल्व्ह करायचं, डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, कारण dt बाय dt 1. एक्स ईचा पॉवर टी इज इक्वल टू टी, ईचं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ईच असते, आणि याचं किती वेळा दोनदा इंटिग्रेशन करा, ईचं इंटिग्रेशन ईच असते प्लस सी. झालं इंटिग्रेशन सॉल्व्ह. टीचं काम संपलं आपलं, टीची व्हॅल्यू सॉल्व्ह देऊन टाका, कारण गणितात एक्स वाय होता ना, हे टी आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह करण्यासाठी यूज केला, काम झालं वापस देऊन टाका. म्हणून काय म्हणायचं, बट टी इज इक्वल टू काय आपल्याजवळ टॅन इनव्हर्स वाय टाकून द्या. मग एक्स ईचा पॉवर टॅन इनव्हर्स वाय इज इक्वल टू, इथं तुम्ही वाटलं ईचा पॉवर टी कॉमन घेऊ शकता, मग कॉमन घेतल्यावर काय येणार ईचा पॉवर टॅन इनव्हर्स वाय, आतने राहिलं टॅन इनव्हर्स वाय मायनस 1 प्लस सी. हे झालं तुमचं सोल्युशन. वाटलंच तर तुम्ही ईचा पॉवर टॅन इनव्हर्स वाय ने डिवाइड केलं तरी चालते. ओके, असे एक्झाम्पल आहेत, अवघडीच्यात काहीच नाही, चालते. लक्ष द्या. 48 मिनिटं झाले, 2-4 गणित घेऊ आपण, चला. चलो नेक्स्ट. चलो सॉल्व. dy by dx plus y cot x is equal to sin 2x. How to identify the problem exact linear of Bernoulli? दिलेल्यानंतर बघा कोण 2 वेळा आला, x 1 2 3, x 3 वेळा आले आणि y 2 वेळा आले. मग y 2 वेळा जर आले असतील ना, तर गणित लिनियर इन y म्हणजे या फॉर्म मध्ये पाहिजे. dy by dx plus py is equal to q या फॉर्म मध्ये दिलेलं गणित पाहिजे. या फॉर्म मध्ये दिलेलं गणित आहे का बघा, dy by dx पाहिजे, dy by dx प्लस py is equal to q, म्हणजे गणित दिलेल्या फॉर्म मध्ये, म्हणजे डिवाइड वगैरे करायची गरज नाही, ऑलरेडी दिलेलं आहे. डायरेक्ट कम्पेअर करा आन्सर मध्ये. मग आन्सर मध्ये काय लिहाल तुम्ही, गिवन
dy बाय dx प्लस py इज इक्वल टू dy बाय dx प्लस y cot x इज इक्वल टू sin 2x. ओके, हे झालं 1. मग कम्पेअर करा. कम्पेअर कशासाठी करायचे? आपली पी आणि क्यूच्या व्हॅल्यूसाठी. कम्पेअरिंग विथ dy बाय dx प्लस py इज इक्वल टू q. मग सांगा p ची व्हॅल्यू काय? y सोबतचा p, इथं y सोबत कोण आहे? cot x, म्हणजे y p ची व्हॅल्यू काय झाली? cot x. आणि q राईट हँड साइडचा q, राईट हँड साइडने कोण आहे आपल्या जवळ? sin 2x. पण नंतर काय असते नाव? इंटिग्रेटिंग फॅक्टर. इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय आपल्या जवळ? ईचा पॉवर इंटिग्रेशन p dx घ्यायचा का dy घ्यायचा? तिथं दोन गोष्टी सांगितल्या तुम्हाला, 3 गोष्टी. इथं p मध्ये पहा, p कोणाचं फंक्शन आहे? x, म्हणून इथं dx घ्या. q कोणाचं फंक्शन आहे? x म्हणून dx घ्या. किंवा इथं डिवाइड मध्ये काय x म्हणून dx घ्या. तुम्ही कसंही ध्यानात ठेवू शकता. चालतंय? मग सॉल्व्ह करा. इंटिग्रेटिंग फॅक्टर बरोबर ईचा पॉवर इंटिग्रेशन p ची व्हॅल्यू काय रे? cot x. मग मी काय सांगितलं? इंटिग्रेशन मध्ये होत असतो भागाकार आणण्याचा प्रयत्न करायचा. भागाकार आणला काय होते? आपला एक फॉर्म्युला लागते खालचं डेरिव्हेटिव्ह वर. ओके, मग कोणाला जर इंटिग्रेशन पार्ट असेल तर डायरेक्ट लिहा. ओके, आणि नसल पार्ट तर त्याला थोडं असं लिहा, cos x अपॉन sin x. असं काय लिहायचं की मी सांगितलेलं आहे की भागाकाराला इंटिग्रेशन मध्ये एक फॉर्म्युला लागते, खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते. बघा बरं, खाली काय? sin x. sin x चं डेरिव्हेटिव्ह आहे का कोरा? cos x. म्हणजे एक्झॅक्ट खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍड झालं का नाही? sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x आहे का? मग असं जर असेल तर लॉग ऑफ खालची टर्म याचं इंटिग्रेशन असते. याचं काय असते? इंटिग्रेशन असते. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे ए आणि लॉग कॅन्सल होते, लॉगच्या पुढे काहीच नाही, म्हणजे डायरेक्ट कॅन्सल होते. इंटिग्रेटिंग फॅक्टर उरला काय तुमच्यापाशी? इंटिग्रेटिंग फॅक्टर उरला तुमच्यापाशी फक्त sin x. फक्त काय उरला? sin x. हा झाला तुमचा इंटिग्रेटिंग फॅक्टर. ओके, मग सोल्युशन. इंटिग्रेटिंग फॅक्टरच्या नंतर काय असतं? सोल्युशन. सोल्युशन इज, मग सोल्युशन x इज इक्वल टू येणार का y इज इक्वल टू येणार? गणित लिनियर कशामध्ये? y मध्ये. तर गणित येणार y इज इक्वल टू, कारण बिकॉज y ची संख्या 2 होती ना लिनियर y मध्ये. सोल्युशन येणार y इंटू if इज इक्वल टू q इंटू if dx का dy. इथं काय इंटिग्रेशन मध्ये घेतलं? x मध्ये. इथं काय येणार? x प्लस c. सॉल्व करा किमती लागून. y if ची किंमत काय तुमच्याची? sin x इज इक्वल टू q ची व्हॅल्यू काय? sin 2x इंटू काय येतं? q ची if ची व्हॅल्यू sin x dx प्लस c. हे थोडं किचकट असते. इथं भागाकार आला का? इथं भागाकार आला नाही, म्हणजे खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट व्हायची गोष्टच नाही, काही कटत नाही. ओके, मग तिसरी गोष्ट असते इंटिग्रेशन. कोणता फॉर्म्युला लागते का? इथं फक्त एक तर sin 2x असतं तरी डायरेक्ट इंटिग्रेशन झालं असतं, किंवा sin x असतं तरी इंटिग्रेशन झालं असतं. मग काहीतरी जुगाड लावायचं, मग थोडं लॉजिक लावायचं. काही कळलं नाही, थोडं लॉजिक लावायचं. किंवा आपल्याजवळ sin 2x चा फॉर्म्युला आहे का? आपल्याजवळ sin 2x आहे का sin x आहे? तर sin 2x चा फॉर्म्युला आहे काहीतरी. मग ते sin 2x चा फॉर्म्युला काय आहे? थोडं माहित असते ना आपल्याला, आपल्याला फॉर्म्युला आहे असं पाहिल्यासारखं वाटते. काहीच करू शकत नाही ते एवढंच करू शकतो, sin 2x टाकू शकतो, बघू काय होते. मग sin 2x ची किंमत टाका. काय sin 2x ची किंमत? 2 sin x इंटू cos x इंटू sin x dx प्लस c. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय होणार भाऊ? y sin x इज इक्वल टू 2 sin x इंटू sin x sin स्क्वेअर x इंटू cos x dx प्लस c. आणि इथं बघा cos x चं डेरिव्हेटिव्ह फक्त sin x येते, sin स्क्वेअर x नाही. फक्त जर मी sin x पुट केला, sin x चं डेरिव्हेटिव्ह cos x आहे. मग डायरेक्ट सबस्टिट्यूशन करायचं. काय? पुट फक्त sin x इज इक्वल टू t. मग याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? cos x dx बरोबर dt. तर सांगा बरं गणित काय येणार? y इंटू t, कारण sin x ची व्हॅल्यू पण t पुट केली, इज इक्वल टू 2 sin x ची व्हॅल्यू t केली तर sin स्क्वेअर काय येणार? t स्क्वेअर. cos x dx ची व्हॅल्यू काय आहे? dt प्लस c. आणि याचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे आता. मग याचं इंटिग्रेशन काय येणार? y इंटू टी, हा 2 काढला बाहेर, उरला काय? टी स्क्वेअर dt प्लस c. आणि टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय असते? टी क्यूब बाय 3 प्लस c. इंटिग्रेशन झालं, सगळा विषय संपला. पण दिलेल्या गणितात फक्त x आणि y होता, आपल्या गणितात t आला नाही, आपण आणला. मग काम झालं नाही, इंटिग्रेशन झालं ना आपलं काम काय होतं? इंटिग्रेशन करणं होतं. इंटिग्रेशन झालं, टी ची व्हॅल्यू देऊन टाका. काय? काम संपलं. पैसे घेतले उसने, पैसे आले, काम झालं आपलं. ज्याला पैसे उसने जेवून घेतले त्याला देऊन टाकायचे, चालते. बट sin x ची ओरिजिनल व्हॅल्यू काय आहे?
बट टी इज इक्वल टू काय साइन एक्स. मग टाकून द्या वाय साइन एक्स इक्वल टू 2/3 साइनचा क्यूब एक्स प्लस सी. दिस इज युअर रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन. ओके, एवढं आवड नाही, सर्व पांचट कार्यक्रम चालते. नेक्स्ट 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 त्याचे मार्क गेले नाही पाहिजे भाऊ. लक्ष द्या. सॉल्व dy by dx is equal to y plus 1 upon y plus 2 e चा power y minus x. हे गणित सॉल्व करायचं. ओके, हजार वेळा तेच सांगालो, एकदा डबल ते सांगतो, गणित ओळखता येत नाही. पेपरात गणित आल्यावर तुमची 100% पाचगत होणार की हे गणित कोण्या मेथडचं आहे, लिनियरचं आहे, एक्झॅक्टचं आहे का बर्नौलीचं. तुम्ही पहिल्यांदा सांगितलं लिनियर साठी एक्स आणि वायचा काउंट मोजा ना. गणितात एक्स वाय जर असतील तर एक्स वायचा काउंट मोजा. कोण 2 वेळा येते, मग एक्स 2 वेळा आला तर लिनियर इन एक्स, वाय 2 वेळा आला तर लिनियर इन वाय. बघा कोण 2 वेळा आला. एक्स एक्स बरोबर 2 वेळा आले म्हणजे लिनियर इन एक्स हे गणित आहे. मग लिनियर इन एक्स मध्ये फॉर्म काय सांगते, डीएक्स वरील डीवाय खाली एक्स मध्ये लिनियर म्हणल्यावर 2x आले पाहिजे, एका लाईनीत आले पाहिजे, असा फॉर्म सांगते गणित. मग दिलेलं गणित या फॉर्म मध्ये लिहायचा प्रयत्न करा. त्यानं तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी पेपर सेटरनं गणित डीवाय बाय डीएक्स दिलं, पण लिनियर गणित कशामध्ये, एक्स मध्ये. कारण एक्स 2 वेळा आले ना, तर त्या डीवाय बाय डीएक्स ला डीएक्स बाय डीवाय करा. काय कराल, उलट करा त्याला. ओके, मग आन्सर मध्ये काय लिहिसाल, आन्सर मध्ये राईट गिव्हन काय दिलेलं आहे, गिव्हन हो dy by dx इज इक्वल टू y प्लस 1 अपॉन y प्लस 2 e चा पॉवर y मायनस x. बट वी वॉन्ट dx by dy बिकॉज गणित लिनियर इन, बिकॉज गिव्हन एक्झाम्पल लिनियर इन x, म्हणून आपल्याला dx by dy पाहिजे. तर उलट करा. उलट केल्यावर काय येणार, dx वरी dy खाली, मग हे पण उलट होणार. y प्लस 2 e चा पॉवर y मायनस x अपॉन y प्लस 1. मग दुसरं काय सांगते गणित, dx बाय dy पाहिजे. ऑलरेडी x बाय dy, हा dx आणि हा dx एका साईडनं पाहिजे. मग हा dx एका साईडनं आणण्यासाठी तसं आणता येत नाही, डिवाइड कोण याला y प्लस 1 प्रॉब्लेम करायला. मग y प्लस 1 ना याला पण सेपरेट डिवाइड करा आणि याला पण सेपरेट डिवाइड करा. म्हणजे नेक्स्ट स्टेप मध्ये काय येणार, dx बाय dy इज इक्वल टू y प्लस 2 अपॉन y प्लस 1 e चा पॉवर y मायनस एक्स अपॉन वाय प्लस 1. आणि आता ही टर्म इकडे घेऊन ये. मग इकडे आल्याच्या नंतर काय येणार, dx बाय dy प्लस 1 अपॉन वाय प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू वाय प्लस 2 अपॉन वाय प्लस 1 ई चा पॉवर वाय. सॉरी, इथं ई चा पॉवर वाय वर आहे. सॉरी सॉरी सॉरी, इथं ईचा पॉवर वाय वरी, इथं ईचा पॉवर वाय वरी आले. एक्झॅक्ट त्या फॉर्म मध्ये बघा ना, एक्स एक जवळ आले, दोघांच्या मध्ये प्लस आहे आणि इकडला क्यू. मग याला म्हणायचं इक्वेशन 1 भाऊ. आणि आता म्हणायचं कम्पेअरिंग विथ कोणासोबत, dx बाय dy प्लस px इज इक्वल टू q. आणि इथून पी आणि क्यूच्या व्हॅल्यू काढा. आता चला, वास्तव पाहिजे गणित बर्नौली जेवढे लिनियर गणित आहेत, जेवढे बर्नौली मधले गणित आहेत का, ए टू झेड गणित आपण एक्झॅक्ट ना सॉल्व्ह करू शकतो. ए टू झेड एक्झॅक्ट सॉल्व्ह करू शकतो. 3 मेथड तुम्हाला लक्षात ठेवायची गरज पण नाही. ओके, पण मी फॉर्मॅलिटी जसं आहे तसं चालते. मग काय पी ची व्हॅल्यू, पी आणि क्यू कसा काढायचा, पी आणि क्यू कसा फाइंड करायचा. एक सोबत काय पी, तिथे एक सोबत काय 1 अपॉन 1 प्लस वाय, 1 अपॉन 1 प्लस वाय. आणि क्यू ची व्हॅल्यू काय राईट हँड साइडची y प्लस 2 e चा पॉवर y अपॉन y प्लस 1. नेक्स्ट स्टेप काय असतं, इंटिग्रेटिंग फॅक्टर. नाउ इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू e चा पॉवर इंटिग्रेशन p, dx घ्यायचा का dy घ्यायचा. त्याचे 3 उत्तर आहेत. एक तर डिव्हिजन मध्ये काय तर y म्हणून y घ्या, p कोणाचं फंक्शन आहे y चं म्हणून y घ्या, q कोणाचं फंक्शन आहे y चं म्हणून y घ्या.
3 मेथड आहेत म्हणून इथं काय लिहायचं dy. एवढं सांगून पण पोरं गलती करतात कारण तुम्ही लाजा नाहीत तुम्हाला चालते. मग इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू ईचा पॉवर इंटिग्रेशन 1/y+1 ही झाली पी ची व्हॅल्यू. आला दोन गोष्टीचा भागाकाराला मास्टरने काय सांगितलं, मास्टरने एकच सांगितलं खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट होते का. मग बघा ना y+1 चं डेरिव्हेटिव्ह जर y ने केलं तर y चं येते 1 आणि 1 चं येते 0. 1 + 0 1 आहे का. खालचं डेरिव्हेटिव्ह वर ऍडजस्ट आहे म्हणजे मी डायरेक्ट लिहू शकतो काय लॉग ऑफ खालची टर्म. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे लॉगच्या पुढे काहीच नाही म्हणजे कॅन्सल. म्हणजे इंटिग्रेटिंग फॅक्टर तुमच्या जवळ काय आला y+1. ओके. शेवटची स्टेप काय सोल्युशन. सोल्युशन काय येणार सोल्युशन इज. मग ते सोल्युशन बघायचं गणित लिनियर कशामध्ये गणित लिनियर एक्स मध्ये तर सोल्युशन एक्स इक्वल येणार. मग एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर. इथं काय येतं dx का dy, इथं काय येतं इंटिग्रेशन मध्ये y, इथं y + c. मग दुसरं काम काय तुमचं फक्त एक्स पी आणि क्यू च्या काय इंटिग्रेटिंग फॅक्टर व्हॅल्यू टाकायच्या. मग टाका एक्स आय ची व्हॅल्यू काय y+1 इज इक्वल टू क्यू ची व्हॅल्यू काय रे y+2 ईचा पॉवर y अपॉन y+1 आणि इंटिग्रेटिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय y+1 dy + c. दिस अँड दिस गेट कॅन्सल. नेक्स्ट मध्ये काय ना इंटिग्रेटिंग फॅक्टर x इंटू y+1 इज इक्वल टू y+2 ईचा पॉवर y dy + c. मग इथं बघा आता कोणता फरक लागते डेरिव्हेटिव्ह होते का इंटिग्रेशन करतात. इथं मला तर वाटतं प्रोडक्ट दोघांचा गुणाकार असल्यामुळे इंटिग्रेशन होत नाही तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा ऍडजस्ट होत नाही. मग डायरेक्ट फॉर्म्युला लावा बाय पार्ट्स दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग बाय पार्ट्स काय सांगते LIT या नावात जे पहिलं आलं त्याला पहिलं म्हणायचं. गणितात पुढे लॉग दिसते का मग L म्हणजे लॉग नाही, I म्हणजे इनव्हर्स, साइन कॉस इनव्हर्स काहीच नाही. किंवा गणितात लास्टला काय दिसते ही म्हणजे काय एक्सपोनेन्शियल. ह्याच्यात जे लास्ट आलं तिकडे ते लास्ट घ्यायचं. मग लास्ट इथं काय घ्यायचं याला म्हणायचं 2 आणि याला म्हणायचं 1 कारण 1 असते पहिला 2 असते लास्ट असं म्हणलं लावू शकतो चालते. मग यूज करा काय फॉर्म्युला इंटिग्रेशन u इंटू व्ही इंटू dy. काय फॉर्म्युला आपला पहिलं फंक्शन जशात तसं दुसऱ्याचं इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पहिलं दुसऱ्याचं इंटिग्रेशन इंटू dy. हा झाला u हा झाला v. मग टाकून द्या फक्त किंमत डायरेक्ट. आता मग किंमत टाकल्याच्या नंतर काय येणार u या फॉर्म्युल्यात किंमती टाकलो आपण u हिची किंमत काय y+2 इंटू इंटिग्रेशन ऑफ v म्हणजे कोण ईचा पॉवर y dy मायनस इंटिग्रेशन ऑफ dy ऑफ u ची किंमत काय रे बाबा y+2 आणि इंटिग्रेशन ऑफ v ची किंमत काय ईचा पॉवर y dy आणि डबल याचं इंटिग्रेशनचं dy + c. ओके. मग सॉल्व करा x y+1 इज इक्वल टू y+2 ईचं इंटिग्रेशन ईच येते म्हणजे e. ओके. मायनस इंटिग्रेशन ऑफ d/dy ऑफ y 1 आणि 2 चं 0 1 + 0 1 लिहिलं नाही तरी चालते. याचं इंटिग्रेशन ईच येणार dy + c. मग x इंटू y+1 इज इक्वल टू y+2 ईचा पॉवर y आणि याचा ईचा पॉवर y + c. हे झालं तुमचा आन्सर. पुढे जर वाटलं तुम्हाला ते ईचा पॉवर y कॉमन काढू शकता काढा. x इन ब्रॅकेट y+1 जर मी ईचा पॉवर y कॉमन काढला तर आतने राहील y+2 -1 + c. मग x इंटू y+1 ईचा पॉवर y इन ब्रॅकेट y+1 + c. वाटलं तुम्हाला तर y+1 ने डिवाइड करू शकता. ओके. त्यात काय अवघड असणार काहीच नाही बाबा. चलो नेक्स्ट. याच्यावर कोणतं गणित आलं जमलं पाहिजे रे भाई जमलंच पाहिजे.